आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, हे कार्ड जर नसेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही. NCMC कार्ड आता बंधनकारक झालेलं आहे. तर आता जर तुम्ही एस-टीचा प्रवास करत असाल, सर्व महिलांकरिता आणि सर्व नागरिकांकरिता हा महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेला. तर आता NCMC कार्ड, तर आता लाडक्या बहिणींचे मोफत प्रवास बंद, त्याचप्रमाणे कोणाकोणाचे मोफत प्रवास बंद झालेले आहे हे आपण इथं पाहणार आहे. NCMC कार्ड हे बंधनकारक झालेले आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया, काय आहे काय नाही आहे. तर आता NCMC कार्ड म्हणजे काय आहे. सर्वप्रथम आता एस-टी बस प्रवास असेल, मेट्रो असेल, लोकल ट्रेन असेल, टोल असेल, पार्किंग असेल, यासाठी हे कार्ड इथं यूज केले जाते. तर आता हे जे कार्ड आहे, तर हे नवीन कार्ड इथं आलेलं आहे, जे की एस-टी बससाठी आहे. एस-टी बसमध्ये NCMC कार्ड आणणे आवश्यक झालेले आहे, अनिवार्य झालेले आहे. तर यामध्ये कॅशलेस तिकीट, जलद गतीने तिकीट प्रक्रिया, कमी रांग, त्याचप्रमाणे NCMC कार्ड प्रणाली आता सुरू झालेली आहे. तर आता भविष्यात काही ठिकाणी आता हे जे कार्ड आहे ते बनवणेसुद्धा सुरू झालेलं आहे, जे की एस-टी डेपोमध्ये. तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कशा पद्धतीने हे तुम्हाला कार्ड करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रवास देखील इथं करता येणार आहे. तर आता NCMC कार्ड नसेल तर काय होईल, तर तुम्हाला NCMC कार्ड जर नसेल तर तुम्हाला बसमध्ये प्रवास करता येणार का, तर इथं तुम्हाला मोफत प्रवास करता येणार नाही, जे की तुम्हाला सवलतीमध्ये मिळते. 50% मध्ये हाफ तिकीट असेल किंवा कोणाला फ्री, तर अशाचा प्रवास करता येणार नाही आहे. तर हे जे कार्ड आहे NCMC कार्ड तुम्हाला काढून घ्यायचं आहे. रोख पैसे देऊन तिकीट मिळते, कंडक्टरकडून तिकीट मिळते. तर मात्र पुढील काही काळामध्ये आता NCMC कार्ड इथं फायदेशीर ठरत आहे. तर सर्वांनी NCMC कार्ड काढून घ्यायचं आहे. NCMC कार्ड मग कसे काढायचे आहे, तर आता तुम्ही जे आहे NCMC कार्ड बस स्थानकावर जाऊन काढायचं आहे. जिथं एस-टी बस डेपो आहे, जिथं बस थांबतात, म्हणजे एस-टी डेपोमध्ये जाऊन तुम्ही हे कार्ड काढायचं आहे. तिथं सुविधा हे आलेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, मोबाईल नंबर, फोटो, एवढंच डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. जे की आवश्यक कागदपत्र फक्त तुम्हाला आधार कार्ड मागते आणि आधारवरचा आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे, तुमचा जो काही नंबर लिंक आहे, तर त्यावरती एक OTP येते. ते OTP तुम्हाला तिथं द्यायचं आहे. तर NCMC कार्ड तुमचं इथं ते बनून जाईल. कार्ड रिचार्ज कसे करायचे आहे, तर आता हे जे कार्ड आहे त्यामध्ये तुम्हाला बॅलन्ससुद्धा टाकायचं राहते. तर त्यामध्ये तुम्ही बँकेच्या थ्रू, UPIद्वारे, मोबाईल ॲप, बसस्थानक यावरती त्यामध्ये तुम्हाला बॅलन्स टाकायचं राहते. आता हे NCMC कार्ड जे आहे त्यामध्ये तुम्हाला रिचार्ज करावं लागणार आहे. तर ते रिचार्ज जसं खतम होईल तर त्यामध्ये तुम्हाला बॅलन्ससुद्धा इथं टाकायचा आहे. बँक थ्रू टाकू शकता, UPIद्वारे, मोबाईलच्या ॲपद्वारे, बसस्थानकावर जाऊन सुद्धा तुम्ही रिचार्ज करू शकता. आता यामध्ये इथं रिचार्ज करू शकता. त्यानंतर NCMC कार्डचे जे काही फायदे आहे, यामध्ये कॅशलेस प्रवास इथं होणार आहे, वेळ वाचतो, एकच कार्ड अनेक ठिकाणी केला जाणार आहे, डिजिटल सुविधा. यानंतर NCMC कार्ड कोणाला लाभ मिळणार नाही. तर आता यामध्ये कोण अपात्र ठरणार आहे, ज्यांनी NCMC कार्ड काढलेलं नाही. तर यामध्ये भविष्यात काही बसमध्ये डिजिटल तिकीट प्रणाली लागू झाली, तर यांच्याकडे NCMC कार्ड नसेल तर अशांना कॅशलेस सुविधा मिळणार नाही, जलद तिकीट मिळणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांनी कोणी काढलेलं नसेल तर अशाने काढून घ्या. यानंतर कार्ड रिचार्ज केलेले नसेल, तर आता ज्यांनी कोणी कार्ड रिचार्ज केलेले नसेल तर कार्ड चालणार नाही, तिकीट तुम्हाला मिळणार नाही, म्हणजे तुम्हाला बस प्रवास करता येणार नाही. यानंतर कार्ड ब्लॉक किंवा बंद झाले असेल, तर कार्ड हरवलेले आहे, ब्लॉक झालेले आहे, कार्डची वैधता संपलेली आहे, तर तुम्हाला त्या कार्डचा वापर करता येणार नाही. तर तुम्हाला दुसरं कार्ड इथं रिन्युअल किंवा दुसरं कार्ड इथं काढून घ्यावं लागणार आहे. चुकीची माहिती दिली असेल, तर चुकीचा मोबाईल नंबर, चुकीचे कागदपत्र, तर तुमचं कार्ड डिमॉनिटाईज म्हणजे इनॲक्टिव्ह इथं होऊन जाणार आहे. ते कार्ड इथं वर्क करणार आहे. काही ग्रामीण मार्गावर अजूनही सुविधा नाही. तर आता हे सर्वचीकडे NCMC कार्ड इथं सुरू झालेलं आहे. आता लगेच तुम्ही NCMC कार्ड इथं काढून घ्यायचं आहे. यामध्ये महत्त्वाचे जे काही अपडेट आहे, NCMC कार्ड हे सर्व बसस्थानकावर आता एस-टी प्रवास इथं बंद झालेला नाही. बरेच व्हिडिओज इथं व्हायरल होत आहे की NCMC कार्ड जे काही काढणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे कार्ड तर अनिवार्य आहेच, परंतु एस-टी मोफत प्रवास इथं बंद झालेला नाही, अधिकच सुरूच आहे. NCMC कार्ड कोणाला लाभ मिळणार आहे, एस-टी बस प्रवास. तर आता तिकीट पटकन मिळेल, रोख रक्कम पैसे ठेवण्याची गरज नाही, डिजिटल पेमेंट सोपं होईल. तर आता मोठा फायदा इथं होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रवास मोफत, त्याचप्रमाणे तिकीट जलद गतीने, कार्ड वापरून लगेच तिकीट तुम्हाला इथं मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी. यानंतर
कामगार रोजगार प्रवास करणे, यामध्ये वेळ वाचेल, तिकीट काढणे सोपे होईल, रांगा कमी लागतील, ज्येष्ठ नागरिकांना तिकीट प्रक्रिया सोपी होईल, रोख पैशाची त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे महिला प्रवासी सुरक्षित डिजिटल पेमेंट, पटकन तिकीट, प्रवास अगदी मोफत इथं होणार आहे. आता हे जे आहे हे टप्प्याटप्प्याने याची जी काही नोंदणी आहे ती तर सुरू झालेली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, नागपूर, अमरावती तर या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या आहे. यानंतर अकोला, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, सोलापूर तर अशा जिल्ह्यांचा मध्ये समावेश आहे. यानंतर येथे धुळे, नंदुरबार, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर आता या जिल्ह्यातील एस टी बसस्थानकावर हे जे नोंदणी प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे तर लगेच तुम्ही तुमची नोंदणी करा. आता अर्ज कसा करायचा आहे, जवळच्या एस टी बसस्थानकावर जा, NC-MC कार्डचा फॉर्म घ्या आणि तिथून भरून घ्या. आधार कार्ड, मोबाईल नंबर इथं द्यायचा आहे. कार्ड तुम्हाला मिळणार आहे. तिथूनच तुम्हाला रिचार्ज करता येणार आहे. फोनपे, गुगल पे याच्याद्वारे ॲप्लिकेशनच्याद्वारे सुद्धा बँकमध्ये जाऊन किंवा बसस्थानकावर जाऊन तुम्ही रिचार्जसुद्धा करू शकता. तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.